नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय 14. काल आपला 13वा अध्याय संपलेला आहे. 14व्या अध्यायामध्ये जडभरत आणि सवीर राजाचं संभाषण पुढे चालू आहे. 13व्या अध्यायात जे चालू होतं ते पुढे चालू आहे. श्री पराशर ऋषी म्हणतात की जे परमार्थमय असं जे वचन भरतराजाने सवीर राजाला सांगितलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. कारण तो जे म्हणत होता की हे सगळं पृथक पृथक असं काही नाही आहे, त्यामुळे अहम शब्दाला काही अर्थ नाही. तर त्याच्यावरती राजा त्यांच्याशी बोलतो आहे की तो म्हणाला, हे भगवान, आपलं जे परमार्थमय वचन मी ऐकलं तर ते बघून माझ्या मनावर थोड्या भ्रांत झालेल्या आहेत. कारण मला नीट समजेनासं झालेलं आहे. हे विप्र, तुम्ही संपूर्ण जीवाला व्याप्त असलेल्या ज्या असंग विज्ञानाचं दिग्दर्शन केलं ते प्रकृतीच्या पलीकडचं ब्रह्म आहे हे मला समजलं, त्यात मला काही शंका नाही. पण तुम्ही जे आता म्हणताय की तुम्ही पालखीला वाहून नेतच नव्हता, पालखी तुमच्या खांद्यावर नाही आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ज्या पालखीला तुम्ही खांद्यावर घेतलेलं आहे त्याचं ओझं तुमच्यावर पडत नाही आहे, ते शरीर अगदी वेगळं आहे. आणि जीवाची जी प्रकृतीचे गुण आहेत म्हणजे सत्व रजतम, हे त्या प्रेरणेने काम केलं जातं. प्रकृती काम करते आणि गुण हे कर्माने प्रेरित होऊन काम करतात. मग माझं कर्तृत्व कसं मानायचं? तर ही परमार्थ जाणणाऱ्या हे ब्राह्मण, आपण जे सांगत होता ते माझ्या कानावर जसं पडत गेलं तसं परमार्थाच्या बाबतीमध्ये मी खूप उतावळा होत चाललो आहे. मला आणखीन खूप ऐकायची इच्छा आहे. हे द्विज, मी तर पहिल्यांदा महाभाग कपिल मुनींना असं विचारण्यासाठी की संसारामध्ये मनुष्यांचं श्रेय कशात आहे हे विचारण्यासाठी मी जात होतो. पण आपणच मध्ये अशी वाक्य काही मला ऐकवली परमार्थ पर अशी, की ती मला आता तुमच्याकडूनच ते श्रवण करण्याची इच्छा होती आहे. तर हे द्विज, कपिल मुनी हे सर्वभूत भगवान विष्णूचे अंश आहेत. त्यांनी संसाराचा मोह दूर करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे, बाकीच्या लोकांचा मोह दूर करण्यासाठी. पण आपण ज्या प्रकारचे आता भाषण केलं त्यामुळे मला असा निश्चय होतो आहे की भगवान कपिलदेव त्यांनीच माझ्या हितासाठी आपल्याला या रूपात मला इथं पाठवलेलं आहे. म्हणून हे द्विज, आमचं जे परमश्रेय आहे तर ते आपण मला सांगावं अशी माझी खूप मनापासून विनंती आहे. तेव्हा संपूर्ण विज्ञान तरंगांचा जणू काही आपण समुद्रच आहात. ते ऐकून ते ब्राह्मण म्हणाला की हे राजन, तू ज्या श्रेयाला ची चौकशी करतो आहेस म्हणजे ते श्रेय आणि परमार्थ यातलं नेमकं तुला काय हवं आहे? श्रेय का परमार्थ, तुला काय विचारायचं आहे? कारण हे भूपते, श्रेय हे अपारमार्थिक आहे. जो पुरुष किंवा जे मनुष्य देवतांची आराधना करतात, धन संपत्ती पुत्र राज्य वगैरेंची इच्छा करतात, त्यांच्यासाठी तर तेच परमश्रेय आहे. ज्याचं फळ स्वर्गलोकाची प्राप्ती आहे ते यज्ञात्मक कर्मश्रेय आहे. पण प्रधान श्रेय कोणतं आहे? तर फळाची इच्छा न करता ती कर्म करणं. म्हणून हे राजन, योगयुक्त पुरुषांची प्रकृती वगैरे जे अतीत असं आत्मा आहे त्यांची ध्यान करण्याकडे प्रवृत्ती असते आणि त्यांनी तसं ध्यान केलं पाहिजे. कारण परमात्माचा संयोग हेच श्रेय, हे खरं श्रेय आहे. ते पुढे म्हणतात, अशा प्रकारे श्रेय तर अनेक शेकडो हजारो प्रकारचे आहेत, पण ते सगळे परमार्थ म्हटलं जात नाही त्याला. कारण परमार्थ कशाने आहे ते ऐक. जर धन हा परमार्थ असता तर धर्म करण्यासाठी धनाचा त्याग का केला जातो? तसेच इच्छित भोगाला प्राप्तीसाठी त्या धनाचा व्यय का केला जातो? म्हणून धन हे परमार्थ नाही. हे नरेश्वर, जर पुत्राला परमार्थ म्हटलं तर तो आपल्या पिता जो आहे त्याचं परमार्थभूत होतं. पण त्याचे पितासुद्धा कोणाचे तरी मुलगा आहेत आणि त्यामुळे ते त्यांचे परमार्थ होतात. म्हणजे
मुलगा हा काही आपला परमार्थ होऊ शकत नाही, कार्यरूप असा पुत्र जो आहे तो. कारण शेवटी काय होतं की सर्व कारणांचे कार्य परमार्थ होऊन जाईल अशाने. जर संसारामध्ये राज्यादीची प्राप्ती ही परमार्थ म्हटली जाते, तो तो राहतात किंवा राहतही नाही राज्य, मग कसं परमार्थ होईल ते? ते आगमापायी होणार, म्हणजे येणार जाणार असं. म्हणून राज्य वगैरे सुद्धा परमार्थ होऊ शकत नाही. जर ऋक यजू सामरूप हे वेदत्रयी जे आहे त्यांनी संपन्न केले जाणारे जे यज्ञकर्म आहेत त्याला तू परमार्थ मानत असशील तर त्याविषयी माझा असा विचार आहे की, ऐक माझं मत, हे राजा, जी वस्तू कारणरूपा मृत्तिकेचं कार्य होते ती कारणाची अनुगामिनी होते, त्यामुळे मृत्तिकारूपच असते. म्हणजे घडा हा मातीपासून केला जातो ना, तर घडा हे सुद्धा मातीच असते. म्हणून जी क्रिया समिधा, तूप, कुश ह्या द्रव्यांनी संपन्न होते ती सुद्धा नाशवान आहे. म्हणून परमार्थाचं मध्ये तर प्राज्ञपुरुष अविनाशी आहे आत्मा असं सांगतात. आणि नाशवान द्रव्याने निष्पन्न होऊन कारण कर्म म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न होणारा पुण्य स्वर्गादी वगैरे असलं तरी ते नाशवान आहे, त्याच्यामध्ये संदेह नाही. पण नाशवंत वस्तूपासून केलेली गोष्ट नाशवंत असते अशा अर्थी आहे ते. जर फलाशारहित निष्काम कर्माला परमार्थ मानता तर तो सुद्धा मुक्तिरूप फळाचं साधन होतं. ते साधन आहे, परमार्थ नाही. जर देहादीमुळे आत्म्याचं पार्थक्य म्हणजे वेगळेपणा, देह आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत असं विचार करून जर ध्यान केलं तर त्याला जर परमार्थ म्हटलं तर ते सुद्धा कसं आहे, अनात्म्याने अनात्म्याचं भेद करण्यासारखं आहे. त्यांनी काही परमार्थमध्ये असा भेद नाही आत्मा अनात्मा वगैरे, त्यामुळे तो परमार्थ होऊ शकत नाही. जर परमात्मा आणि जीवात्म्याचा संयोग याला तुम्ही परमार्थ म्हणत असाल तर हे म्हणणं सुद्धा सर्वस्वी खोटं आहे. कारण एका द्रव्यातून दुसऱ्या द्रव्याची एकता, म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यासारखं आहे असं कधी होऊ शकत नाही. म्हणजे जर आत्मा परमात्म्यापेक्षा भिन्न असेल तर तो गाय आणि अश्व याच्यासारखी एकता होऊ शकत नाही. कारण गाय आणि अश्व हे कधी एकसारखे नसतात. आणि जर बिंब प्रतिबिंबासारखं अभिन्न आहे तर उपाधीचं निराकरण करणं याशिवाय त्यांचा संयोग कसा होईल? म्हणजे असं काही आपल्याला या जगातल्या वस्तू बघून वगैरे असं आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजणार नाही, ते काही परमार्थ होऊ शकत नाही. इथे आपण थांबूया. धन्यवाद.